नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन योजना. उद्योगिनी योजना महाराष्ट्रात खास करून महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांना काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, घर बसल्या काही इन्कम मिळवायचा आहे, पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर मग आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. दरवर्षी आपल्या राज्यात केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांच्याकडून नवनवीन योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना आपल्या सरकारने खास महिलांसाठी आयोजित केली आहे, जिचं नाव आहे उद्योगिनी योजना. एकूण 88 असे उद्योग आहेत ज्याच्यासाठी आपल्या देशातील सरकार तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर तुम्हाला 30% सबसिडी देखील मिळणार आहे. भारत शासनाअंतर्गत महिला विकास महामंडळातर्फे ही योजना जारी करण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया काय आहे उद्योगिनी योजना 2024. त्यासाठी कोण कोण पात्र आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कोणाला मिळणार 3 लाख रुपये. उद्योगिनी योजना म्हणजे काय? उद्योगिनी योजना ही एक अशी योजना आहे जी उद्योजिका महिलांना सर्वात स्वस्त लोन आणि उद्योगाचं ट्रेनिंग देखील देते. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारी आणि खाजगी बँकांद्वारे लोन आणि गरज पडली तर व्यवसायाचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार याच देशामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय असण्याला आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याकरता नेहमीच पाठिंबा देत आहेत. याच हेतूने मोदी सरकारद्वारा 2020 मध्ये उद्योगिनी योजना राबवण्यात आलेली आहे. व्यावसायिक महिला या योजनेमार्फत 88 प्रकारचे लघु उद्योग सुरू करू शकतात. उद्योगिनी योजनेसाठी पात्रता व अटी. या योजनेअंतर्गत उद्योगिनी लोन मिळवणे खूप सोपे आहे. या योजनेतील पात्रता व अटी यासाठी बनवलेल्या आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना औद्योगिक लोन मिळू शकेल आणि त्यांना त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू करता येईल. उद्योगिनी योजनेअंतर्गत त्याच महिलांना कर्ज मिळू शकेल ज्या महिलांचा व्यवसाय या योजनेअंतर्गत रजिस्टर्ड आहे. अर्जदार फक्त महिला असली पाहिजे. महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. ज्या महिलांचे वय 18 ते 55 वर्ष आहे त्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेणारी अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 1,50,000 पेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे. विधवा, विकलांग महिलांसाठी वार्षिक उत्पन्नाची कोणतीही अट नाही. म्हणजेच त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न कितीही असलं तरीही त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत विधवा आणि विकलांग महिला तसेच SC/ST महिलांना व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते. उद्योगिनी योजनेचा लाभ. उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नावर 30% अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेणारी महिला ही 88 प्रकारचे लघु उद्योग सुरू करू शकते. उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर देखील खूप कमी आहे, परंतु व्याजदर बँकेच्या अधिकारीमार्फत ठरविण्यात येणार आहे. अर्जदार महिलेने जर यापूर्वी कोणत्याही कारणास्तव लोन घेतला असेल व ते परत फेडू शकली नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उद्योगिनी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे: रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, आधार कार्ड, बँक खाते पासबुक, 2 पासपोर्ट साईज फोटो, दारिद्र्य रेषेखालील महिला असल्यास रेशन कार्डाची प्रत. वरील सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. आता पाहूया उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा भरायचा. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरू शकता. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्हाला या उद्योगिनी योजना फॉर्म घ्यावा लागेल. तो फॉर्म व्यवस्थित वाचून, भरून आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्या बँकेतच जमा करायचा आहे. तसेच खाजगी वित्तीय संस्थांमधून देखील तुम्ही अर्ज भरू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर बँकांच्या वेबसाईटवर जाऊन तिथून देखील तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला एक ईमेल येतो, त्यानंतर तुम्ही लोन घेऊ शकता. डिटेलमध्ये सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीही देखील तुमचे प्रश्न काही असतील तर कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला आवश्यक उत्तरे देण्यास आम्ही नक्कीच प्रयत्न करू. उद्योगिनी योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये.
या योजनेअंतर्गत अर्जदारास कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागणार नाही. म्हणजेच महिलांना व्यवसायासाठी लागणारे कर्ज मिळविण्याकरता कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागणार नाही. या योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर खूप कमी आहे. तो 8% ते 12%च्या मधला असेल, परंतु तो नक्की किती असेल हे बँकेचे मुख्य अधिकारी निश्चित करतील. विधवा आणि विकलांग महिला यांना उद्योगिनी योजनेची प्रोसेसिंग फीज आकारली जाणार नाही.